नमस्कार मित्रांनो, माझ्या मुलांची पूजा झाली. आता त्यांची पूजा करून आता आम्ही गुरुजींच्या घरून निघलोय. आता आम्ही इकडून त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायसाठी निघणार आहे. आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरच्या मंदिराक. तर आता बघू शकता तुम्ही, आज गर्दी थोडीशी कमी वाटते, पण आता मंदिरात समोर गेल्यानंतरच कळेल का गर्दी किती आहे. आम्ही आज गर्दी आहे भरपूर असा अंदाज थोडासा आला. आता गाडी पार्किंग केली. शेवटी आता आम्ही निघालोय 1-2 करत मंदिराक. तर बघू शकता मंदिरापाशी गर्दी भरपूर आहे मित्रांनो. कारण मी माझ्या मित्राला बी आता कॉल केला, म्हणलो गर्दी आहे का मंदिरात. तर म्हणा भाऊ भरपूर गर्दी आहे मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही, गर्दी आहे भरपूर आहे. आता पोरं म्हण पप्पा मला टिळा लावायचं, म्हणलं लावून घ्या. तर बघू शकता सगळ्यांना मी आता टिळा बिळा लावून घेतला सर्वांनी. एकदम म्हणजे आता खुश झाले. आणि रोज चालू होतं त्यांचं आणि मला टाईम भेटत नसल्यामुळं म्हणलं थांबा एका दिवशी, आज पूर्ण दिवस म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी दिले मी आज मित्रांनो. तर बघू शकता आज पोरं बिन भरपूर खुश आहे. आज त्यांचं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं आणि माझं एक नवस होतं माझ्या मुलाला मंदिरात. तर तुम्ही माझं नवस कंप्लीट झालं आहे. माझ्या मुलाचं दर्शन घ्यायसाठी आणलं आहे मी आज त्याला, आणि खास आज त्याच्यासाठी मी सुट्टी घेतली होती. आज त्यांना सर्व फॅमिलीला घेऊन आलो आहे. आता आम्ही मंदिरातच चालू आहे. पास काढला नसल्यामुळं नॉर्मल आम्ही लाईनीत लागलो आहे. बघू शकता आम्हाला आधी वाटलं गर्दी नाही आहे, पण पुढे गेल्यानंतर इतकी गर्दी होती, इतकी भयंकर गर्दी. कम से कम मित्रांनो सकाळी मी 10 वाजता लाईनीत लागलो होतो त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात. तर मी संध्याकाळी 5 वाजता बाहेर निघालो मी दर्शन घेऊन. बघू शकता तुम्ही खूप सुंदर बनवेले मध्ये बिन. या बॅरिगेटला कम से कम मी 4 ते 5 मी हॉल क्रॉस करून शेवटी मंदिरापाशी गेलो होतो. बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे एकदम हिशोबाच्या बाहेर. कारण पोरं बिन भुकावले होते, कारण सकाळपासून पोरांनी काही खायला बिन नव्हतं आणि पोरांनी म्हणजे पप्पा जेवायचे. फायनली आत्ताशी मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहे मी. कम से कम 5 घंटे मला दर्शनाला लागले मित्रांनो. गर्दी किती आहे, भयंकर गर्दी होती आज. शेवटी आता मंदिरात फायनल पोहोचलो आहे मी, एंट्री मारली आहे. तर माझ्या पोराचं नवस गेलो होता मी, तर माझं नवस पूर्ण झालं आहे मित्रांनो. कारण एक गोष्टी राहते, बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ कसा झाला मला मित्रांनो नक्की सांगत जा तुम्ही. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. आणि मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा. धन्यवाद. आणि माझे